जे मला खऱ्या जगात इझिली करता येऊ शकत नाही आणि ते करूही नाही, ते जर का मला फ्रीडम गेममध्ये मिळत असेल ना, तर मी जास्त इन्क्लिनेशन माझं त्या गेमच्या साईडला जाणार. करेक्ट. सो हे जसं मूवीमध्ये होतं, जसं सिरीजमध्ये बघतो आपण, तसं तुम्ही गेम लेवलला हे कसं करता? ती गोष्ट कितीही इंटरेस्टिंग असेल एखाद्या करता, पण इव्हेंच्युअली इट विल गेट बोरिंग आफ्टर अ व्हाईल. सो हे नाही झालं पाहिजे गेममध्ये. त्याच्याकरता गेममध्ये ग्राफ कायम अपडाऊन होत असतो. सो असं जे आत्ता आपण बोललो अबाउट द स्टोरी लाईन, अबाउट द पेसिंग, सो व्हॉट इज अ रोल ऑफ समवन लाईक यू इन दिस एंटायर प्रोसेस? आता तो रॅबिट गाजरापर्यंत पोहोचेस तोपर्यंत जो एक्सपिरियन्स त्या रॅबिटला येणार आहे, तो एक्सपिरियन्स बेसिकली मी क्रिएट करतो गेममध्ये. ओके. Now, how do you do that? You do this by doing this small cues of world building. जिकडे आपण एक्सप्लिसिटली प्लेअरला सांगत नाही की अरे ह्यानी ह्याला मारलंय, नाही. देर आर ऑलवेज दोज हिंट्स अँड क्यूज, बरोबर. देन यू हॅव टू फिगर आउट की ओके प्रॉब्ली असं झालेलं असू शकतं. 2007-8 मध्ये त्याची एक वेव आली आणि ती आजही चालूच आहे. गेमचं नाव कॉल ऑफ ड्युटी आहे. आपण त्याचं जुनं व्हर्जन खेळणार आहोत, जे Okay. क्लासिक व्हर्जन आहे मॉडर्न वॉरफेअर 4, जो आय थिंक 2007 का 8 मध्ये आलेला होता. ओके. आणि तेव्हा त्या गेमनी म्हणजे हाईप क्रिएट केली. म्हणजे एखादा मिलिटरी शूटर गेम हा या लेवलला जाऊ शकतो, त्याने तो एक बेंचमार्क सेट केलेला. गेम्स आर नॉट जस्ट अ फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट, दे आर एक्सपिरियन्स. एखादा सोल्जर जेव्हा एखादं ऑपरेशन करता आत जातो, तेव्हा किती शांतपणे जायला लागतं, आवाज न करता जायला लागतं, किती गोष्टींची काळजी घ्यायला लागते, स्वतःचा जीव मुठीत पकडून जायला लागतं. आता हा सगळा एक्सपिरियन्स हा पिक्चरमधनं ऑब्व्हियसली मला मिळणार आहे, राईट. ब्लॅक हॉक डाऊन सारखे पिक्चर आहेत तसं बघायला, पण गेममधनं तोच एक्सपिरियन्स मला इंटरॅक्टिव्ह म्हणून मिळतो, की जिकडे मी गन कंट्रोल करतोय, मी रिलोड करतोय, मी ॲम्युनेशन चेक करतोय की इनफ ॲम्युनेशन आहे ना मला वरच्या खोलीत जाऊन एन्काउंटर करायला. लोक बरोबर. रिट्राय हा जो ऑप्शन आपल्याला येतो तिकडे, हो. तो दरवेळी आल्यावर हे लक्षात येतं की काही लोकांना हा नसणार आहे आलेला. येस. सो डुईंग देअर व्हेरी बेस्ट ऑन द फर्स्ट अटेम्प्ट अँड गेटिंग इट राईट, हे केवढं अवघड आहे असे गेम ऍब्सोल्युटली खेळून कळत असेल. शेवटी तो गेम आहे. हो. आपण त्याचं कंपॅरिझन हे खऱ्या जगात जे घडतं आर्मीतल्या लोकांबरोबर त्याशी कधीच करू शकत नाही आणि Correct. होऊ शकत नाही. पण वी जस्ट गेट टू एक्सपिरियन्स अ व्हेरी व्हेरी फ्रॅक्शन ऑफ इट, व्हेरी मायक्रो फ्रॅक्शन ऑफ इट, नॉट इवन फ्रॅक्शन, की जिकडे रिअल टाइम बंदुकींचे आवाज रेकॉर्ड केले जातात इन डिफरंट फेजेस. रिकॉइलचा आवाज, शूट करतानाचा आवाज, मॅगझिन जे खाली ड्रॉप होतं त्याचा आवाज, सगळे आवाज शूट केले जातात आणि ते इसेन्शियली आवाज गेममध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतो. देर इज समथिंग अबाउट शूटिंग विच गेट्स पीपल गोईंग. हे Yeah. पबजी मधूनही कळलंय. वी हॅव टू डू अन एपिसोड ऑन पबजी शुअर नक्की. आणि शूटिंग बद्दलचं इव्हॉल्व्ह होत गेलेलं चित्र, हो. ह्याबद्दल थोडक्यात काय सांगशील? इवन दिस इज पार्ट ऑफ गायडिंग द प्लेअर टू द राईट डिरेक्शन. तर हीच बंदूक जर का उलटी ठेवलेली असती तर इसेन्शियली द टेपरिंग पॉईंट विल बी ऑन द राईट साईड, बरोबर. म्हणल्यावरती प्लेअरला इथे यायला जास्त आपण फोर्स केला असता किंवा ट्राय केलं असतं जायला, बट इट्स ऑन लेफ्ट. सो टेपरिंग पॉईंट इज बेसिकली लाईक अन ॲरो. आता ही छोटीशी लेवल आहे बाय द वे. हे खूप सोपं वाटतं बघायला, खूप इट माइट साऊंड लेम, पण ही छोटीशी लेवल आहे जिकडे हे जे बॉक्सेस आणि तुम्ही बघताय हे खूप केअरफुली प्लेस केलेले गेले आहेत, जिकडे एनिमीज स्पॉन होतात. एनिमीज काही वेळेला कव्हर घेतात आपल्यापासनं आणि तुम्हाला फिरायला इथे जागा राहते. हॅलो, सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एपिसोडमध्ये. द रिस्पॉन्स यू हॅव गिव्हन फॉर द लास्ट 2 एपिसोड्स इज अमेझिंग आणि आम्हाला खूप इन्साइट्स मिळत आहेत तुमच्या कमेंट्समधून, तुमच्या रिस्पॉन्सेसमधून. असंच आम्हाला कळवत राहा तुम्हाला कसे वाटत आहेत हे एपिसोड्स, आणि वी गॅरंटी यू की आम्ही नवीन गेम्स, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्यातले टेक्निकल्स याबद्दल तुम्हाला असेच एपिसोड्स देत राहू. तर मला वाटतं ध्रुव, तुझं एक तर सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. थँक्यू. आणि मागच्या दोन्ही एपिसोड्समध्ये तुझ्याकडनं खूप इंटरेस्टिंग इन्साइट्स मिळालेत. असंच आपण ही जर्नी पुढे कंटिन्यू करूया. शुअर. सो आज आय थिंक लेट अस डाईव्ह अ बिट डीपर, कारण मागचे 2 एपिसोड्स ऐकून सगळे आता इंट्रो लेवल पास झालेत. लेट अस गो इनटू द डिटेलिंग ऑफ इट. तर अर्थात तू गेम डिझाईनमध्ये, लेवल डिझाईनमध्ये काम करतोस आणि कुठेतरी गेम खेळताना प्रत्येक वेळेला हे ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे, कुठलाही गेम असला, म्हणजे टेम्पल रन असेल तरी सबवे सर्फर असेल, इट हॅज अ स्टोरी, इट हॅज सम सॉर्ट ऑफ अ बॅकग्राऊंड, की आपण जी क्रिया खेळतोय, जी क्रिया करतोय ती का करतोय. करेक्ट. उदाहरणार्थ सबवे सर्व्हर मध्ये एक पोलिसवाला मागे लागलाय. आता बरोबर. काही असो, का लागला ते काहीतरी गोष्ट असते, काहीतरी गोष्ट बॅकड्रॉप आहे. असतो त्याला. आणि मी कमिंग फ्रॉम अ फिल्म बॅकग्राऊंड, आम्हाला हे नेहमीच ऑब्झर्व करतो आम्ही की स्टोरी लिहिताना, स्क्रीन प्ले लिहिताना, स्क्रिप्ट बांधताना
त्याची बांधणी करताना वी नो व्हॉट द बिगर पिक्चर इज, की मूव्ही असा दिसायला हवा आहे, सिरीज अशी व्हायला हवी आहे, त्यासाठी केलेली काही पेरणी असेल, काही हिंट्स, काही साईन्स, किंवा ओव्हरऑल द पेसिंग ऑफ द स्टोरी. सो हे जसं मूव्हीमध्ये होतं, जसं सिरीजमध्ये बघतो आपण, तसं तुम्ही गेम लेवलला हे कसं करता? राईट, खूप खूप चांगला प्रश्न विचारलायस. युजली व्हिडिओ गेम्स आम्ही जेव्हा बनवतो ना, तेव्हा कुठलीही लेवल असेल किंवा कुठलाही गेममधला ॲक्ट असेल असं आपण म्हणूयात, त्याला प्रत्येक लेवल आणि ॲक्टला पेसिंग नसतं. ओके. आणि पेसिंग का असतं मुळात, तर एखादी गोष्ट जेव्हा आपण एखाद्या प्लेअरला इंट्रोड्यूस करतो, राईट, ती गोष्ट खूप पटकन बोर होऊ शकते एखाद्याला. ती गोष्ट कितीही इंटरेस्टिंग असेल एखाद्याकरता, पण इव्हेंच्युअली इट विल गेट बोरिंग आफ्टर अ व्हाईल. सो हे नाही झालं पाहिजे गेममध्ये. त्याच्याकरता गेममध्ये ग्राफ कायम अपडाऊन होत असतो. ओके. आपण म्हणतो ना की टू अप्रिशिएट द बेटर यू नीड टू एक्सपिरियन्स अ लेसर गुड ऑर लेसर इव्हिल, असं आपण म्हणता येईल. त्यामुळे पेसिंग त्याच्यामध्येच येतं की ज्यामध्ये आता अगदी आपण उदाहरण जर का घ्यायचं झालं तर आपण अगदी कॉल ऑफ ड्युटीचं आपण उदाहरण घेऊ. कॉल ऑफ ड्युटी गेम्समध्ये इफ यू हॅव सीन की सुरुवात कायम बंबास्टिक सुरुवात असते. यू हॅव अ गन, यू गो गन ब्लेझिंग, टाका उडवता तुम्ही लोकांना वगैरे. पण आफ्टर दॅट गेमचा पेस बदलतो. सेकंड मिशन काय असते युजली, यू आर कंट्रोलिंग अ ड्रोन आणि तुला वरनं टार्गेट्स एक्झिक्यूट करायचं असतं. थर्ड मिशन काय असतं, स्नायपर मिशन, की जिकडे एकदम स्टेल्थ असतं. की फोर्थ मिशनमध्ये परत तो बंदूक घेऊन सुटतोच बाहेर. ओके. राईट. आता कसं होतं की असा विचार कर की पहिला जो प्लेअरचा एक्सपिरियन्स आहे की बंदूक घेऊन लोकांना उडवणे, हा जर का कंटिन्यू राहिला शेवटपर्यंत तर लोक बोर होणार आहेत. कारण मी तेच एक्सपिरियन्स परत परत करत बसतो. राईट. बरोबर. सो देर इज नो ब्रीदिंग स्पेस, देर इज नो चेंज ऑफ एक्सप्रेशन, चेंज ऑफ मूड इन दॅट पर्टिक्युलर गेम ऑर लेवल. ह्याच्याकरता मिशन्स अपडाऊन होतात, पेसिंग बदलतं गेमचं, ज्याकरता प्लेअरला मध्ये एक ब्रीदिंग स्पेस मिळते की चलो खूप वेळ कॉम्बॅट एन्काउंटर झालेला आहे गेममध्ये, नाव लेट मी रिलॅक्स फॉर अ बिट. ओके. लेट मी प्रॉब्ली रिलोड माय वेपन्स, जिकडे काहीच होत नसतं त्या पॉइंटला गेममध्ये. आणि आफ्टर यू आर डन, इधर परत पुढचं मिशन चालू होतं, जे मिशन परत सेम गन ब्लेझिंग असेल, और इट कुड बी अ सिम्पल वॉकिंग मिशन, जिकडे तुला फक्त चालत जायचं एका ठिकाणी. करेक्ट. सो दिस इज ऑल प्लॅन्ड बेसिकली. येस, इट्स ऑल प्लॅन्ड आणि इट इज बेसिकली मेड टू मेक द गेम मोर इंटरेस्टिंग विथ डिफरंट व्हेरिएशन्स टू इट इन टर्म्स ऑफ पेसिंग. ओके. ओके. आणि टॉकिंग अबाउट व्हॉट यू डू ॲज अ गेम डिझायनर, ॲज अ लेवल डिझायनर, सो असं जे आत्ता आपण बोललो अबाउट द स्टोरी लाईन, अबाउट द पेसिंग, सो व्हॉट इज अ रोल ऑफ समवन लाईक यू इन दिस एंटायर प्रोसेस? राईट. सो मी करतो लेवल डिझाईन. लेवल डिझाईन इज बेसिकली अगदी लेमॅन शब्दात सांगायचं झालं तर एखादी लेवल जी असते गेममध्ये त्याचा जो मोमेंट टू मोमेंट एक्सपिरियन्स असतो, जो प्लेअरला मिळणार असतो. म्हणजे आपण सुडोकू किंवा काय आपण ते छोटी पझल्स खेळतो ना, की जिकडे एक गाजर असतं आणि एक रॅबिट असतो. गाजरापर्यंत त्या रॅबिटला घेऊन जायचं असतं. राईट. आता तो रॅबिट गाजरापर्यंत पोहोचेस तोपर्यंत जो एक्सपिरियन्स त्या रॅबिटला येणार आहे, तो एक्सपिरियन्स बेसिकली मी क्रिएट करतो गेममध्ये. ओके. मग त्यात ब्रीदिंग स्पेस आली, त्यात पेसिंग आलं, त्यात एनिमी एन्काउंटर्स आले, थोडंसं लाइटनिंग बरोबर खेळायला लागतं की जिकडे मला प्लेअरला एका पर्टिक्युलर दिशेने घेऊन जायचंय, किंवा थोडंसं व्हर्टिकॅलिटी बरोबर खेळायला लागतं की जिकडे प्लेअर कायम सरळ नाही जाता कामा, थोडासा वर गेला, खाली आला, उडी मारली, राईट साईडला गेला, डिरेक्शन चेंज केली, ओरिएंटेशन कॅमेराचं प्लेअरने बदललं. हे सगळं आम्ही मुळात क्रिएट करतो. आणि त्याच्याच बरोबर येतं वर्ल्ड बिल्डिंग. करेक्ट. जे आपण म्हणजे अर्थात इट्स अ बिग टॉपिक, पण अगदी छोट्याच्यात सांगायचं झालं तर वर्ल्ड बिल्डिंग इज इसेन्शियली एखाद्या लेवलमध्ये किंवा एखाद्या गेममध्ये देर आर दो स्मॉल हिंट्स ऑर क्यूज ज्यामुळे प्लेअरला एक साधारण गेमचा मूड कळतो. ओके. म्हणजे आता तुम्ही ऐकला असेल स्पेस हॉरर हा एक जॉनरा आहे. राईट. स्पेस हॉरर जॉनरामध्ये तुम्ही वर्ल्ड बिल्डिंग कसं कराल, कारण स्पेस इटसेल्फ इज अ डेड व्हॅक्यूम. राईट. देर आर नो लिव्हिंग बिंग्स इन स्पेस ॲज ऑफ नाव, अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. म्हणल्यावर तुम्हाला एक स्पेसशिप दाखवायची असेल, मग त्या स्पेसशिपमध्ये काहीतरी झालेलं आहे वाईट, मग तुम्ही रक्तावर भिंतींवरती रक्ताने काय काय गोष्टी लिहिलेल्या असतात, किंवा एखाद्याचा ॲस्ट्रॉनॉटचा जो आर्मर असतो, सूट असतो, तो तुम्ही फुटलेला कुठेतरी टाकून देता पडलेला गेममध्ये दाखवायला की समथिंग हॉरिफाईंग इज हॅपनिंग. नाव हाऊ डू यू डू दॅट? यू डू दिस बाय डुईंग दिस स्मॉल क्यूज ऑफ वर्ल्ड बिल्डिंग, जिकडे आपण एक्सप्लिसिटली प्लेअरला सांगत नाही की अरे ह्यानी याला मारलंय, नाही. देर आर ऑलवेज दोज हिंट्स अँड क्यूज, आणि देन यू हॅव टू फिगर आउट की ओके प्रॉब्ली असं झालेलं असू शकतं. ओके. नाईस. सो खरं बघायला गेलं तर इट इज नथिंग शॉर्ट ऑफ
बिल्डिंग अन एंटायर वर्ल्ड किंवा बॅक स्टोरी असणं किती महत्वाचं आहे आता Yes. तुझं बोलणं ऐकताना Yes, कळत होतं. definitely. आणि आज ज्या गेम बद्दल आम्ही बोलत होतो बिफोर स्टार्टिंग म्हणजे रोलिंग द कॅमेरा, तो गेम इतका जास्ती नॉस्टॅल्जिया देणारा आहे. तो गेम म्हणजे 2007-8 मध्ये त्याची एक वेव आली आणि Yeah. ती आजही चालूच आहे. पण त्या गेम बद्दल आत्ताही तू थोडंसं बोललास आय थिंक. Oh, सो yes. लेटेस्ट म्हणजे अनाऊन्स इट. सो द गेमचं नाव कॉल ऑफ ड्युटी आहे आणि त्याचं आपण आपण त्याचं जुनं व्हर्जन खेळणार आहोत, जे Okay. क्लासिक व्हर्जन आहे मॉडर्न वॉरफेअर 4, जो आय थिंक 2007 का 8 मध्ये आलेला होता. ओके आणि तेव्हा त्या गेमनी म्हणजे हाईप क्रिएट केली होती. म्हणजे एखादा मिलिटरी शूटर गेम हा या लेवलला जाऊ शकतो, त्याने तो एक बेंचमार्क सेट केलेला होता. ओके सो तो आपण आज गेम खेळूयात. येस. सो आता व्ह्युअर्सलाही कळलंय पहिल्या 2 एपिसोड्स नंतर, म्हणून मी त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे सांगतो की म्हणजे दिस इज बेसिकली अ फर्स्ट पर्सन, ज्याला काय हो, म्हणतात हो. FPP, फर्स्ट पर्सन गेम आहे, फर्स्ट First पर्सन person शूटर गेम आहे. शूटर गेम. ओके. आणि दिस इज अ क्लोज वर्ल्ड. हा, इट्स अ व्हेरी लिनियर गेम. कॉल ऑफ ड्युटी जे गेम्स आहेत ते इट्स अ व्हेरी लिनियर, व्हेरी काय म्हणतात त्याला, व्हेरी स्क्रिप्टेड सिक्वेन्सेस गेम, जिकडे स्क्रिप्टेड इव्हेंट्स असतात, करेक्ट. की जिकडे एकदम स्लो मोशन मध्ये कॅमेरा पॅन आउट होतो आणि तुला त्या टाइम फ्रेम मध्ये लोकांना उडवायचं असतं किंवा हो. एखादी जम्प क्रॉस करायची असते. डिफरंट काइंड ऑफ थिंग, बरोबर. पण इट्स अ व्हेरी लिनियर गेम. येस. येस. सो ॲज फार एज आय रिमेंबर, जेव्हा आम्ही हे शाळेत असताना एकत्र खेळलोय, तर त्याच्यातले जे कट सीन्स आहेत किंवा त्याचे जे वर्ल्ड बिल्डिंग आहे, इट इज नथिंग शॉर्ट ऑफ अ हॉलिवूड सिनेमा किंवा त्या लेवलचं ते केलंय. सो ह्याच्यात अजून एक आत्ता शाळेतले इमोशन्स रिसर्फेस होत आहेत किंवा ते सगळं आठवतंय. तेव्हा पण किंवा आत्ता पण आता कॉल ऑफ ड्युटीमध्ये वी प्ले ॲज अ कॅरेक्टर ऑफ आय थिंक द अमेरिकन करेक्ट. सोल्जर्स soldiers. या. सो नेव्ही, एअरफोर्स किंवा असे काही आर्मी रिलेटेड सगळेच जे करेक्ट. गेम्स आहेत, करेक्ट. ज्याच्यात ॲक्शनही आहे, हो. फायटिंगही आहे. सो सायकोलॉजिकली स्पीकिंग, तुला असे काही गेम्स जे तू आधी एन्काउंटर केले असशील और खेळलाही असशील, सो ह्याच्या मागचं रिझनिंग किंवा ह्याच्यामध्ये इमोशन्स येणं, म्हणजे ज्याला अग्रेशन म्हणू शकतो, रिलीज ऑफ इमोशन्स म्हणू शकतो, राईट. राईट. तो ह्या गेम्स मधनं लोक करत असतील का? किंवा हो. लहानपणी ते एवढं अट्रॅक्टिव्ह का वाटत असेल, अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की इट इज म्हणजे अस वॉकिंग इन अन आर्मी मॅन्स बॉडी विथ गन इन आवर हँड. करेक्ट. करेक्ट. आय मीन दर आर डिफरंट ॲस्पेक्ट्स टू इट. आपण काय दृष्टिकोनात त्याकडे बघतो त्याच्याकडे येते. बरेचदा काय होतं की जे मला खऱ्या जगात इझिली करता येऊ शकत नाही आणि ते करूही नाही, ते जर का मला फ्रीडम गेममध्ये मिळत असेल ना, तर मी जास्त इन्क्लिनेशन माझं त्या गेमच्या साईडला जाणार आहे. करेक्ट. राईट. आता म्हणजे पर्सनली जर का मी विचार करायला गेलो, तर मला मुळात आर्मीतली लोक ही प्रचंड आवडतात. म्हणजे मला खूप रिस्पेक्ट आहे त्या लोकांकरता. राईट. आता मी तरी सिलेक्ट होऊ शकलो नाही कधी. राईट. बट इफ आय गेट टू एक्सपिरियन्स युझिंग दिस स्मॉल गेम्स, सी, आणि आय ऑलवेज से की गेम्स आर नॉट जस्ट अ फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट, दे आर एक्सपिरियन्स. म्हणजे तुम्ही जर का बघितलं असेल तर कॉल ऑफ ड्युटी रिसेंट जो आला होता 4 वर्षापूर्वीचा, त्यात ते क्लीन हाऊस नावाचं एक मिशन आहे. बरं. राईट. आता ते क्लीन हाऊस मिशन हे इसेन्शियली डायरेक्ट रेफरन्स आहे, आय थिंक सो, जो टेररिस्ट उचलला गेला होता पाकिस्तानातनं, ओके. त्याच्यावरचा तो रेफरन्स आहे. ओके. ओके. आता तेव्हा आपल्याला जाणवतं की एखादा सोल्जर जेव्हा एखादं ऑपरेशन करता आत जातो, तेव्हा किती शांतपणे जायला लागतं, आवाज न करता जायला लागतं, किती गोष्टींची काळजी घ्यायला लागते, स्वतःचा जीव मुठीत पकडून जायला लागतं. आता हा सगळा एक्सपिरियन्स हा पिक्चरमधनं ऑब्व्हियसली मला मिळणार आहे. राईट. ब्लॅक हॉक डाऊन सारखे पिक्चर आहेत तसे बघायला, पण गेममधनं तोच एक्सपिरियन्स मला इंटरॅक्टिव्ह म्हणून मिळतो, की जिकडे मी गन कंट्रोल करतोय, मी रिलोड करतोय, मी ॲम्युनेशन चेक करतोय की इनफ ॲम्युनेशन आहे ना मला वरच्या खोलीत जाऊन एन्काउंटर करायला लोक. बरोबर. सो इट्स अ डिफरंट मीडियम, बट म्हणजे माझ्याकरता इट इज नॉट स्ट्रेस बस्टर. माझ्याकरता इट्स अन एक्सपिरियन्स. ओके. सो तू म्हणलास तसं की वी आर गेटिंग टू एक्सपिरियन्स समथिंग विच वी कॅन ओनली इमॅजिन ऑफ, की या सॉर्ट ऑफ अशी काहीतरी गोष्ट की जसं तू हे मिशन सांगितलंस, किंवा साध्यातले साधे रिट्राय हा जो ऑप्शन आपल्याला येतो तिकडे, तो दरवेळी आल्यावर हे लक्षात येतं की काही लोकांना हा नसणार आहे आलेला. येस. सो डुईंग देअर व्हेरी बेस्ट ऑन द फर्स्ट अटेम्प्ट अँड गेटिंग इट राईट, हे केवढं अवघड आहे असे गेम ऍब्सोल्युटली खेळून कळत असेल. आणि सी, शेवटी तो गेम आहे, आपण त्याचं कंपॅरिझन हे खऱ्या जगात जे घडतं आर्मीतल्या लोकांबरोबर त्याशी कधीच करू शकत नाही आणि होऊ शकत नाही. पण वी जस्ट गेट टू एक्सपिरियन्स अ व्हेरी व्हेरी
फ्रॅक्शन ऑफ इट, व्हेरी मायक्रो फ्रॅक्शन ऑफ इट, नॉट इवन फ्रॅक्शन ऑफ इट. सो या. सो टू गो अ बिट मोर इन डिटेल अबाउट कॉल ऑफ ड्युटी, की आता आपण जेव्हा गेम खेळायला सुरू करू तेव्हा दिसेलच सगळ्यांना, पण त्याच्यात जे नरेटिव्ह आहे किंवा जे गन्सचे पण टाईप्स वेगवेगळे आहेत. सो आपण मागच्या वेळी नीड फॉर स्पीड बद्दल बोलताना हे बोललो होतो की त्याच्यात स्पेसिफिकली कार रिलेटेड एक अख्खी टीम वेगळी असते. करेक्ट. सो आता ह्याच्यातले मी ऑब्झर्व केलेल्या गोष्टी म्हणजे खेळताना PS किंवा आपण कशावरही खेळत असतो तरी कंट्रोलर जो असतो त्याला व्हायब्रेशन्स येतात, रिकॉइलचा इफेक्ट येतो, गोळी फायर करताना एक वेगळा त्याच्यातही आवाज इफेक्ट येतो. So this is like a 4DX film किंवा this is like watching, experiencing something greater than just one screen. So असा लेव्हलचा अख्खा एक्सपिरियन्स डिझाईन करताना ह्याचे पार्ट्स ऑफ एक्सपिरियन्स की आता हा कंट्रोलर मधनं आवाज जाईल, हे व्हायब्रेट होईल, हे सगळं कधी डिसाईड होतं? हे सगळं युजली होतं गेम डिझाईन जेव्हा फायनलाइज होतं एखादा गेमचं तेव्हा सगळं डिसाईड होतं. कारण सी आम्हाला कुठलाही गेम हा मॅक्सिमम इमर्सिव्ह बनवायचा आहे, राईट? सो एखादा प्लेअर करता जो स्क्रीनवरनं जो व्हिज्युअल फीडबॅक येतो दॅट्स वन थिंग ऑफ मेकिंग इट इमर्सिव्ह. बट माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत, जे पेरिफेरल्स आहेत, त्यातनं जर का मला काही फीडबॅक येत असेल, व्हायब्रेशन्स असतील, रिपल्सिव्ह ट्रिगर्स असतील, किंवा एखादा ट्रिगर हार्ड होतो कंट्रोलरचा कारण बंदुकीतली गोळी संपली आहे, सो देर इज नो पॉइंटिंग प्रेसिंग इट नाव, ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या फीडबॅक दिला तर अजून प्लेअरला इमर्शन वाटतं त्याच्यामध्ये आणि यू गेट टू एक्सपिरियन्स इट रिअल टाइम, राईट? आणि इफ यू हॅव सीन आय थिंक इन सम गेम्स तुला ऍक्च्युली कंट्रोलर बंदुकीसारखा असा पकडायला लागतो, जो आपण कायम असा धरतो, टू यूज इट ॲज अ गन. रिमेंबर द मिताशी कॉन्सोल पहिला, त्यात तो आय थिंक डकहंटचा गेम होता, इफ करेक्ट, राईट? तिकडे तो स्नॅप व्हायचा डक, बाहेरनं तो गोळी चालवलीस. इट्स द सेम एक्सपिरियन्स वी आर ट्राईंग टू बिल्ड. ओके, येस. आणि अर्थात याकरता वेगळी टीम असते की जिकडे रिअल टाइम बंदुकींचे आवाज रेकॉर्ड केले जातात, इन डिफरंट फेजेस, रिकॉइलचा आवाज, शूट करतानाचा आवाज, मॅगझिन जे खाली ड्रॉप होतं त्याचा आवाज, हे सगळे आवाज शूट केले जातात आणि ते इसेन्शियली आवाज गेममध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतो टू मेक इट साऊंड मोर ऑथेंटिक. आणि बऱ्याच लोकांकडे घरात होम थिएटर्स असतात, राईट? सो दे गेट टू चूज दॅट ऑप्शन की मला होम थिएटरवरती तसाच इफेक्ट यायला हवा आहे. करेक्ट. सो दीज आर द डिटेल्स फॉर द गेम एन्थुझियस्ट की ज्यांना आता पुढच्या वेळी हा गेम खेळताना हे सगळं ऑब्झर्व केलं पाहिजे. डेफिनेटली कराच. आणि तू जो शूटिंग गेमचा उल्लेख केलास, दॅट ऑल्सो ब्रॉट बॅक अ लॉट ऑफ मेमरीज की डक हंट असेल किंवा, सो आय थिंक शूटिंग किंवा ऍक्शन मधला एक हा खूप स्पेसिफिक जॉनरा आहे विच इज शूटिंग. म्हणजे आता रिसेंट ट्रेंड झालेला एक स्नायपर 3D म्हणून पण फोन गेम आहे, विच बेसिकली वेगवेगळ्या लेवल्स दिल्या जातात जिथे आपल्याला एका स्पेसिफिक व्यक्तीला टार्गेटला उडवायचं आहे. तर देर इज समथिंग अबाउट शूटिंग विच गेट्स पीपल गोईंग. हे पबजी मधूनही कळलंय. वी हॅव टू डू अन एपिसोड ऑन पबजी लेटर. शुअर, नक्की. आणि शूटिंग बद्दलचं इव्हॉल्व्ह होत गेलेलं चित्र, ह्याबद्दल थोडक्यात काय सांगशील? म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला, आणि हा वैयक्तिक एक्सपिरियन्स आहे माझा, तर मी शूटिंग गेमला इंट्रोड्यूस झालो ते पहिल्यांदा आय थिंक काउंटर स्ट्राईक कंडिशन 0. येस. त्या गेमनी मुळात मला शूटिंग गेम काय असतात हे मला साधारणतः समजावलं. आणि नाव इफ यू लुक बॅक की आताचे गेम वर्सेस ते गेम्स बऱ्यापैकी डिफरन्स आहे. आणि गन्स गॉट रिअल. करेक्ट. बंदुका आता गेममधल्या खरा दिसायला लागतात, डिफरंट त्यावरती त्या बॅरल्सच्या आणि याच्या आता नोट्स असतात लिहिलेल्या वगैरे. आणि सेकंडली इट हाऊ द गन ॲक्च्युली प्लेज. म्हणजे एखादी AK-47 ही खूप फास्ट बुलेट्स फायर करणार आहे, राईट? कम्पेअर्ड टू एखादी शॉटगन. पण शॉटगनला मला वेळ लागतो, मला परत बुलेट रिफिल करायला लागते आफ्टर एव्हरी शॉट, राईट? त्यामुळे हा जो डिफरन्स आहे ना, हे जे रिअलिझम आलेलं आहे यांनी खूप गोष्टी बदलल्या. आणि आय थिंक आता तर गेम्समध्ये खऱ्या बंदुकांच्या मॉडेल सकट बंदुका असतात गेममध्ये. म्हणजे मला आठवत, आय थिंक बॅटलफील्ड 4 मध्ये बुलडॉग नावाची एक सॉलिड बंदूक आहे, त्या बंदुकीचं नावच बुलडॉग असं आहे. आणि ती इतकी जबरदस्त बंदूक आहे मल्टीप्लेअर गेम खेळायला तो. पण त्याचा तर का रिअल लाईफ रेफरन्स बघितला तर इसेन्शियली तसाच आहे तो रेफरन्स. ओके. सो इट इज अन ओव्हरपावर्ड गन. इट्स अन ओव्हरपावर्ड गन. ओके. पण म्हणजे शूटिंग इटसेल्फ इज अ फन जॉनरा. कुठलाही शूटिंग असेल, यू कॅन बी शूटिंग रबर बुलेट्स, रिअल बुलेट्स इन गेम, और पिंग पॉंग बॉलचे पण गेम्स असतात, राईट? तिकडे बॉल ऍक्च्युली शूट होतो बंदुकीतनं. पण शूटिंग समथिंग
ॲट अ टार्गेट इट इट सेल्फ इज आय थिंक इज अ फन ऍक्टिव्हिटी Yes, जी आपण yes. युजली कुठल्या आर्केड गेम्स मध्ये पण करतो. नक्कीच. नाही, आर्केड त्यामुळे- गेम्स तू ज्याचा उल्लेख केलास, डक हंट असेल, डखणमध्ये साध्या आपण पाचगणीला ज्या तिथे गेम्स असतात, ग्लास अरेंज केलेले स्टीलचे, त्याला रबर बॉल बॉल बघायचा असतो. सो काय देर इज समथिंग अबाउट शूटिंग दॅट गेट्स पीपल गोईंग. डेफिनेट पण येस, सो बिफोर गेटिंग ऍक्च्युली इन टू प्लेईंग द गेम, Mhm. जे मी आल्यापासून थांबलोय त्याच्यासाठी, पण आय थिंक कॉल ऑफ ड्युटी उघडल्यावर जे काही ऑप्शन्स येतात त्याच्यात एव्हरी टाइम मी एक बघितलेला ऑप्शन जो मी कधी ट्रायआउट नाही केलाय, विच वॉज कोऑप. राईट. सो काय असतं हे एक्झॅक्टली? सी कोऑपचे व्हेरिएशन्स असतात. ओके कोऑप इज बेसिकली लोकल मल्टीप्लेअर म्हणता येईल. ओके ठीक आहे. आता कोऑपमध्ये इट कॅन बी अ काउच कोऑप की जिकडे आपण दोघं एकाच जागेत किंवा एकाच घरात बसून आपण एकाच स्क्रीनवरती आपण गेम खेळत असतो. अच्छा. और तोच कोऑप कॅन बी स्प्लिट स्क्रीन की जिकडे 2 सेपरेट स्क्रीन तुला दिसतात गेममध्ये आणि तुझं एक कॅरेक्टर दिसतं, माझं एक कॅरेक्टर दिसतं आणि आपण गेम खेळत असतो. बरं. आणि देन थर्ड कोऑप इज की जिकडे तू तुझ्या घरी बसलेला आहेस, मी माझ्या घरी बसलेलो आहे आणि आपण सर्व्हर थ्रू एक सेम गेम किंवा एक सेम लॉबी जॉईन करतो आणि आपण एखादं मिशन किंवा एखादा गेम पूर्ण करतो. बरं. ओके. त्यामुळे कोऑप इज बेसिकली ऍक्टिव्हिटी येते की जिकडे 2 लोक एकत्र तोच गेम कम्प्लीट करतात इन बरोबर. डिफरंट फॉर्म्स. ओके. Okay. सो दिस इज अ म्हणजे त्यामुळे आय थिंक कॉल ऑफ ड्युटी मध्ये इफ आय रिमेंबर झॉम्बीज मोड जो आहे त्यामध्ये कोऑप असतं हा करेक्ट. की जिकडे दोघांनी मिळून एक वेव्ह ऑफ झॉम्बीजना संपवायचं असतं Correct. एक नंबर ऑफ टाइम. बरोबर बरोबर. खूपच इंटरेस्टिंग येते. सो आय थिंक आज पण खूप इन्साइटफुल काही गोष्टी कळाल्या आहेत नवीन आपल्याला. अ लॉट ऑफ थिंग्स टू रीड मोर अबाउट. आणि तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल अजून ऐकायला आवडेल ध्रुवकडून ते आम्हाला नक्की सांगा. सो लेट्स स्टार्ट प्लेइंग. लेट्स गो. येस, आता आपण गेम चालू करूयात आणि आपण आज खेळणार आहोत कॉल ऑफ ड्युटी मॉडर्न वॉरफेअर 4. सो ॲज यू कॅन सी हा आता बेसिक ओपनिंग कटसीन आहे जिकडे अर्थात एक थोडासा एक स्टोरीचाही भाग यात येतो. एक साधारण प्लेअरला कळतं की मला काय करायचं आणि काय चाललं आहे आतोगती. आणि फ्रेमिंग असतं, एक हेलिकॉप्टर्समधनं चालल्यात गोष्टी, वरनं शूटिंग चाललेलं आहे, खालनं अख्खा बेस उडतोय, याने एक बिल्डअप पण होतो, याला आपण वर्ल्ड बिल्डिंग असं म्हणतो. सो आय एम गेटिंग अवेअर की एक्झॅक्टली वॉट एम आय गेटिंग इन टू दिस पर्टिक्युलर मिशन. सो आता थोडंसं स्टेजिंग पण म्हणता येऊ शकतं ह्या पर्टिक्युलर प्रोसेसला. ही बेसिकली अख्खी लेवल आहे किंवा हा तुम्हाला मॅप म्हणता येऊ शकतो. आणि इथनं प्लेअरची मुळात सुरुवात होते आणि मिशन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला वरती येतो. चेकपॉईंट रीच, गो टू पोझिशन टू ब्रीच द HQ बिल्डिंग, ऑब्जेक्टिव्ह अपडेटेड. आता हे जे बघितलं ना आता ह्या लोकांनी इथं काय केलं ते, हे त्यांनी बेसिकली काय केलं की जिकडे मला आता प्लेअरला जायला नको आहे हे ऑर्गॅनिकली कसं करता येईल, भिंत तिकडे उभी करण्यापेक्षा नॅचरली तिकडे सोल्जर्सनी एक बॅरिकेड टाकलं. सो आय कॅनॉट सरपास दिस. सो टेक्निकली आय हॅव टू गो ऑन लेफ्ट. दॅट्स बेसिकली लेवल डिझाईन असं म्हणता येऊ शकतं आपल्याला, की गायडिंग द प्लेअर टू प्री डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह ऑर्गॅनिकली इन्स्टेड ऑफ सेईंग की सरळ जा आणि लेफ्टला वळ. नाही, हे खूप एक्सप्लिसिटली होतं आणि हे बोर होईल ऐकायला सुद्धा आणि खेळायला सुद्धा. सो वाय नॉट लेट द सोल्जर्स पुट सम बॅरिकेड, सो दॅट विल बेसिकली फोर्स द प्लेअर टू टेक अन ऑल्टरनेटिव्ह रूट. सो आपण इथनं जाऊ. ही बंदूक दिसते वरती लावलेली. इवन दिस इज पार्ट ऑफ गायडिंग द प्लेअर टू द राईट डिरेक्शन. आता हीच बंदूक जर का उलटी ठेवलेली असती तर इसेन्शियली द टेपरिंग पॉईंट विल बी ऑन द राईट साईड. बरोबर म्हणल्यावरती प्लेअरला इथे यायला जास्त आपण फोर्स केला असता किंवा ट्राय केलं असतं जायला. बट इट्स ऑन लेफ्ट. सो टेपरिंग पॉईंट इज बेसिकली लाईक अन ॲरो, जे आपले सिग्नल्स असतात राईट, सिग्नल आणि फीडबॅक्समध्ये की जे तुम्हाला तिकडे पॉईंट करतो की तिकडे जा तुम्ही. आणि देन इथे आय थिंक एन्काउंटर चालू होतात इफ आय एम नॉट रॉंग. आता इसेन्शियली मला इथे जाता येऊ शकतं पण देर इज नो पॉइंटिंग गोईंग, कारण तिथे काहीच होत नाही आहे आणि आय एम प्रिटी शुअर की मला तो गेम तिकडे परत ढकलेला आतमध्ये. सी इथे पुढे मला जाता येणार नाही आहे, हे त्यांनी क्लोज केलं आहे. तर इथं जर मला जाऊ दिलं असतं तर मी माझ्या बेसिक मिशनपासून लांब गेलो असतो आणि गेमचा जो अख्खा सिक्वेन्स आणि जो फ्लो आहे तो बेसिकली ब्रेक झाला असता. कारण जे NPC आहेत म्हणजे नॉन प्लेइंग कॅरेक्टर्स किंवा माझे जे अलाइज आहेत ते ऑलरेडी आत गेलेले आहेत टू अन ऑब्जेक्टिव्ह.
सो दे आर वेटिंग, कारण त्यांनी ऑलरेडी डोर एक्सप्लोजिव्स लावलेले होते. सो नाव आय गो इन. बघितलं असेल तर त्यांनी ऑलरेडी इथे मारले 2 लोकांना, जे इसेन्शियली माझं काम होतं मारणं. आणि नाव दे आर वेटिंग फॉर मी. सो नाव लेट्स गो. सो इथे आपण प्लेअरला कव्हर द्यायला जागा ठेवतो मुद्दाम. आता हे जे बॅरिकेड्स आहेत किंवा जे ब्लॉक्स आहेत, दीज आर इसेन्शियली प्रॉप्स फॉर लेटिंग द प्लेअर टेक कव्हर फ्रॉम दिस गार्ड्स. जिकडे मला रिलोड करता येतं, थोडंसं हेल्थ रिजनरेट करता येऊ शकते, थोडीशी ब्रिदिंग स्पेस मिळते बिटवीन दिस एन्काउंटर्स. सी, आता मी इथून परत रिलोड केलं आणि येस. आता हे जे सगळे प्रॉप्स आहेत ना इथे, हे मला इंटरॅक्टेबल आहेत. आय कॅन स्विच माय गन, राईट. सो इकडे आपण प्लेअरला एक थोडासा फ्रीडम देतो की चूज वॉट एव्हर यू वॉन्ट अँड यू कॅन डू दिस मिशन. सी, आता इथे काय जरा बघितलं असेल तुम्ही, इथे एलिमेंट ऑफ सरप्राईज असं म्हणता येऊ शकतं, की जिकडे तो जो गार्ड होता तो केअरफुली त्यांनी मागे प्लेस केलेला होता माझ्या, की जिकडे ही हॅड लॉट ऑफ चान्स टू किल मी. आणि मला पण एक झालं की ओके, आय हॅव टू बी मोर कॉशियस ना, कारण सगळं माझ्या विजन कोनमध्ये येणार नाही आहे. जे आत्तापर्यंत बघितलं तर ह्या लेवलमध्ये एव्हरीथिंग इज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ मी. सी, नाव अंडरस्टँड दिस. मी इथनं आत आलो होतो, राईट. देर इज नथिंग ऑन माय बॅक, so I'm sure of it, so I'm safe. Only thing that is going to happen is in front of me, but now the pacing has to change, now the threat has to increase. So इथे आत गेल्यावरती आता इथे तर गार्ड्स आहेत आणि there is this guy who came from behind, जो इथनं आला होता मगाशी. आता ही छोटीशी लेवल आहे बाय द वे. हे खूप सोपं वाटतं बघायला, खूप इट माइट साऊंड लेम, पण ही छोटीशी लेवल आहे जिकडे हे जे बॉक्सेस आणि तुम्ही बघताय हे खूप केअरफुली प्लेस केलेले गेले आहेत, जिकडे एनिमीज स्पॉन होतात. एनिमीज काही काही वेळेला कवर घेतात आपल्यापासनं आणि तुम्हाला फिरायला इथे जागा राहते. सो देन वी गो इन. आता इथे बघितलं, आत्तापर्यंत हे सगळे एका स्ट्रेट फ्लॅट सर्फेसवर चाललेलं होतं, राईट फ्रॉम द पॉईंट यू एंटर्ड इन दिस रूम, राईट. आता थोडीशी गेममध्ये व्हर्टिकलिटी ॲड करायला म्हणून, थोडीशी प्लेअर मुवमेंट चेंज करायला, पेसिंग चेंज करायला म्हणून नाव वी हॅव अ स्टेअरकेस, की जिकडे तुम्हाला आता वरच्या मजल्यावरती जायचं आहे. जिकडे आता अजून वेगळ्या गोष्टी घडू शकतात प्रॉब्ली. सी, आपण बेसिकली जिथनं आलो तिथनं आपण बाहेर आलेलो आहोत. सो नाव दिस रूम इज सिक्युअर्ड. सो आपण त्या रूममधनं बाहेर आलो आहे आणि आता पुढचा जो एन्काउंटर्स होणार आहेत ते सगळे ह्या एरियात होणार आहेत, जिकडे अगेन नाव इट्स अ कम्प्लीट ओपन स्पेस इफ यू कॅन सी. आता अजिबात देर आर नो क्लोज बिल्डिंग्स ऑर टाईट एरियाज नाही आहेत. इट्स अन ओपन प्लेग्राउंड नाव. यू कॅन अप्रोच दिस एरियाज हाव एव्हर यू वॉन्ट. हे बघितलं आहे की ते ऑर्गॅनिकली तो वरनं खाली पडला आहे ते अर्धवट, असं कारण खरंच होतं. सो अगेन दॅट शोज दॅट हाऊ द ॲक्शन इज ॲक्च्युली व्हेरी ऑर्गॅनिक. आणि तुम्हाला ऐकू येत असेल हे जे सोल्जर्स जे बोलतायत ना, एनिमी रिइन्फोर्समेंट्स आर कमिंग अप वगैरे, इसेन्शियली इट इज जस्ट टू टेल द प्लेअर दॅट द थ्रेट इज गोइंग टू इन्क्रीज नाव. So before you actually see 100 people in front of you, it's a small caution कि okay, something big is going to happen now. तुम्ही बघितलं असेल तर आत्ता आम्हाला गेम फोर्स करतोय टू चेंज बिटवीन डिफरंट कवर्स आणि स्पेसेस. सो आय कॅनॉट बी जस्ट सिटिंग ॲट वन लोकेशन आणि मी जस्ट मारत बसलो लोकांना. नाही, सी, कार एक्सप्लोड झाली. नाव दिस इज व्हेरी नॅचरल थिंग, राईट, जिकडे कार एक्सप्लोड होत आहेत वॉर किंवा हे चाललेलं असताना.
आणि सो प्लेयर हॅज टू बी नाव अवेअर ऑफ इवन दॅट थ्रेट की इट इज नॉट जस्ट द टेररिस्ट, इवन द सराउंडिंग्स आर गोइंग टू एक्सप्लोज. See? So now I have to approach this mission in a different direction. जिकडे फार प्रॉब्ली कार्स नाही आहेत अशा ठिकाणी मला तर जायला लागणार आहे मिशन अप्रोच करायला. अँड आय हॅव टू स्टे अवे फ्रॉम द कार्स ॲट लिस्ट. म्हणून मी आता बघितलं असेल तर मगाचपर्यंत जो थ्रेट मला होता तोच थ्रेट त्या एनिमी गार्ड्सना सुद्धा आहे किंवा त्या AI ला सुद्धा आहे. सो नाव आय कॅन यूज दॅट फॉर माय ओन बेनिफिट. सो आय थिंक दिस इज हे आय थिंक ओपनिंग मिशन आहे. सो दिस इज प्रिटी इझी आणि इट इज गोइंग टू गिव्ह द प्लेयर अन ओव्हरव्ह्यू की वॉट द गेम इज ऑल अबाउट, वॉट इज ॲट स्टेक, वॉट इज गोइंग टू हॅपन इन द गेम इन द लॉंग रन. आणि हे बघितले असेल तर हे जे डेथ ॲनिमेशन्स आहेत हे खूप रिअलिस्टिक होते की जिकडे त्या AI ला गोळी लागली तिथे तो 1 मिनिटं ॲक्च्युली AI हात लावून बघतो आणि देन ही फॉल्स डाऊन. बघितलं आत्ता परत तुम्ही हे. ओके, त्याने ग्रेनेड फेकला होता सो आय हॅड टू रन. सो या दिस इज हाऊ इट गोज. आणि हा गेम डेफिनेटली ट्राय करा. इट्स अ व्हेरी फन गेम, व्हेरी रिअलिस्टिक शूटर गेम. सो दिस इज हाऊ द गेम गोज. आय विल सजेस्ट डेफिनेटली हा गेम ट्राय करा ज्यांना फर्स्ट पर्सन शूटर गेम्स आवडतात. मी कुठल्याही गोष्टी प्रमोट करत नाही आहे, पण इफ यू आर इन टू गेमिंग हा गेम नक्की ट्राय करा. आणि डेफिनेटली आम्हाला नक्की सांगा की त्यातलं तुम्हाला अजून काय बघायला आवडेल, तुम्हाला काय ब्रेकडाऊन ऐकायला आवडेल या लेवलमधलं किंवा या गेममधलं, किंवा एक पर्टिक्युलर बॉस फाईट आहे, एन्काउंटर आहे त्यामधलं. सो डू लेट अस नो. थँक्यू.